आज 21 ऑगस्ट रोजी पावसाने विश्रांती घेतल्याचं दिसून येत आहे। मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर दिसून आला। यामुळे अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। मात्र धो-धो बरसणाऱ्या या पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील उड्डाण पुलांवर आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचे दिसून आलं आहे। जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी पुलावर साचते आणि वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे ते पाणी थेट खाली रस्त्यावर पडते। यामुळे वाहतूक विस्कळीत होते आणि वरून पडणाऱ्या याच पाण्यामुळे दुचाकीस्वार अथवा वाहन चालकांचे नियंत्रण सुटून धोका निर्माण होतो आणि अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र याचा अर्थ हाच होतो की NHAI कडून मुंबई अहमदाबाद महामार्गाचे काम नियोजनबद्ध पद्धतीनं झालेले नाहीये। या ठिकाणी 600 कोटीच्या रस्त्याचे काम पावसाच्या पाण्यातच दिसून आलं आहे। तर NHAI कडून रस्त्यांची कामे नियोजनबद्ध पद्धतीने झाली नसल्याची टीका आता अनेकांकडून होत आहे। 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान बरसलेल्या मुसळधार पावसामुळे मस्ताननाका दुर्वेस हालोली येथील महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसून आले। या पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्यवस्थापन नसल्यामुळे चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे आणि यामुळे एखादं वाहन घसरून अपघात होण्याची वाट जणू NHAI पाहत आहे असंच आता समजावं लागेल। मुंबई अहमदाबाद महामार्गावर पावसादरम्यान वारंवार पाणी साचत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत। उड्डाण पुलांवर साचलेलं पाणी थेट खाली रस्त्यांवर पडत असल्याने अपघाताचा धोका वाढतो। मस्ताननाका येथील हे दृश्य तुम्ही पाहू शकता। उड्डाण पुलावरील पाणी थेट खाली कशा पद्धतीने पडतो। दुचाकीस्वार यांच्या अंगावर देखील बहुतेक वेळा हे पाणी अचानक पडते। यामुळे त्यांचा तोल जाऊन अथवा नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता आहे। तर या भोंगळ नियोजनावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी योग्य व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे। तर NHAIच्या हलगर्जीपणामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाचे काम नियोजनबद्ध पद्धतीनं न झाल्याची टीका मृत्युंजय दूतांकडून देखील होत आहे। महामार्गावर पाणी साचण्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी व्यक्त केली आहे। तर एकीकडे महामार्गावर आता वर्ष होईल पथदिवे बंद अवस्थेत आहे, त्यामुळे महामार्गावर काळोख अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतं। मस्ताननाका येथील जर गोष्ट केली तर महामार्गावरील शोभेचे असलेले पथदिवे बंद असल्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधार असतो। यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना गैरसोय आणि असुरक्षितता जाणवते। तर अनेक ठिकाणी पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे आणि नवीन पथदिवे बसवण्याची आवश्यकता आहे। मात्र हे पथदिवे आज अनेक महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असून याचं गांभीर्य घेऊन आता तरी महामार्गावरील हा काळोख अंधार दूर करावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे।